नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून मार्डी कुंभा ग्रामपंचायत तपासणी पूर्ण। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय तपासणीनंतर तपासणीत अग्रक्रम ठरलेल्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समितीकडून तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। मारेगाव तालुक्यातील पहिल्या दुसऱ्या क्रमांकासाठी अग्रक्रम ठरलेल्या मार्डी कुंभा या दोन ग्रामपंचायतीचे जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून तपासणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी लागू केलेली आहे। तालुकास्तरीय मूल्यांकन समितीकडून झालेल्या तपासणीत प्रथम द्वितीय बक्षिसास पात्र ठरलेल्या मार्डी कुंभा या दोन ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून तपासणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हा कालावधी होता। अभियानाचा हा कालावधी पूर्ण झाला असून तालुकास्तरीय बक्षिसाकरता अंतिम गुणांकनाचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे। जिल्हास्तरीय समितीकडे बक्षिसाकरता प्रस्तावित असलेल्या मार्डी कुंभा या दोन ग्रामपंचायतीचे या समितीकडून तपासणी करण्यात आली आहे। या जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राहुल काळभोर, उपकार्यकारी अधिकारी चेतन हिम्मज, उपकार्यकारी अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा व्यवस्थापक आकाश चापले यांचा समावेश होता। तसेच त्यांच्या दौऱ्यात मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वनकडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी पांडुरंग माने, सुधाकर जाधव, धीरज साळुंके प्रामुख्याने उपस्थित होते। प्रथम द्वितीय बक्षिसामध्ये मार्डी कुंभा तर द्वितीय बक्षिसामध्ये सराटी ग्रामपंचायतीचा समावेश असण्याची शक्यता आहे। सराटी आणि मार्डी ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक रविचंद जनबंधू यांच्याकडे असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत या दोनही ग्रामपंचायती स्पर्धेमध्ये पात्र ठरल्यामुळे ग्रामसेवक जनबंधू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे।